नमस्कार. माझं नाव नितेश चंद्रशेखर ओझा. तर आता महाराष्ट्र गोसेवा आयोग, त्याचबरोबर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह, वेद खिल्लार गोशाळा निमशिरगाव, गोपालनंदन गोशाळा व पंचगव्य अनुसंधान केंद्र यांच्यामार्फत सध्या सांगली जिल्हा देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती असं तालुकानिहाय प्रशिक्षण वर्ग चालू आहे. हे प्रशिक्षण वर्ग पूर्ण सर्व तालुक्यांमध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा असं समन्वय करून मी काम करतोय. तर ह्याचमध्ये आपण बघितलं तर आज रासायनिक खतावर आधारित जी काही शेती आहे आणि एकूण मजुरा आणि बाकीच्या गोष्टींमुळं शेती आपल्याला अफोर्डेबल राहत नाही आहे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, बाजारभाव आणि बाकीच्या गोष्टींच्या माध्यमातून वाढलेली रोगराई आणि नैसर्गिक रासायनिक निविष्ठा यामुळं पसरलेले विविध प्रकारचे नवीन नवीन रोग या सगळ्यांच्या वर मात करावी आणि आपली जमीन, आपलं आरोग्य आणि आपली संस्कृती टिकून राहावी यासाठी देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम हा शासनातर्फे सर्व तालुकांनी आता सुरू आहे. तर यामध्ये सर्वांनी भाग घ्यायचा आहे. आता येणाऱ्या 17 तारखेला उद्या पंचायत समिती वाळवा इथं हा कार्यक्रम जो आहे तो प्रशिक्षणाचा होतो. आणि त्याचबरोबर 21 तारखेला आटपाडीमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं सांगली जिल्हा असा आहे की ज्याचे सर्व प्रशिक्षण वर्ग जे आहेत ते व्यवस्थितरित्या पूर्ण होत आहेत. आणि लोक यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन कशा पद्धतीनं यावर आधारित शेती आपण करू शकतो, आपली माती नीट टिकवू शकतो आणि एक गोकृपामृतम असेल, जीवामृत असेल, त्याची प्रात्यक्षिकांचं कशा पद्धतीनं आपण कार्य करू शकतो याचं मार्गदर्शन जे आहे ते तिथं आपल्याला तज्ज्ञ सर्वांच्या मार्फत जे आहे ते व्यवस्था केली जात आहे. माझी स्वतःची निमशिरगावला 170 गोवंशाची देशी गाईवर आधारित गोशाळा आहे. विविध प्रकारची 300हून अधिक उत्पादनही तयार होतात. तरी नैसर्गिक उत्पादन आणि त्याचं जागतिक बाजारपेठेमध्ये असलेली मागणी आणि त्याचं सगळ्या गोष्टींचं विश्लेषण जे आहे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चित करायचं आहे. यासाठी सर्वांनी या सर्व प्रशिक्षणाचा आणि हे सर्व मार्गदर्शनाचा जो आहे तो लाभ घ्यावा.